पुण्यातील स्टेशन परिसरामध्ये कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन, मोठ्या संख्येने तरुण आंदोलनामध्ये सहभागी। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी। सीजेपीच्या समर्थनार्थ भंडाऱ्याच्या साकोलीमध्ये तरुणांचा मोर्चा। नीट पेपर फुटीनंतर दिल्लीमध्ये सोनम वांगचुक आणि सीजेपीने सुरू केलेल्या आंदोलनाला देशभरातून मोठा पाठिंबा। नंदुरबारच्या शहाद्यामध्ये विविध सामाजिक संघटनांचं आंदोलन। वांगचुक आणि दिपकेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शहाद्यामध्ये आंदोलन। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी। वांगचुक यांच्या समर्थनार्थ यवतमाळमध्ये विद्यार्थी, पालक आणि सामाजिक संघटनांचं आंदोलन। शहरातील संविधान चौकामध्ये आंदोलकांचा रास्ता रोको। आंदोलकांकडून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी। सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत सिंधुदुर्गमध्ये मविया आणि मनसेचं धरणं आंदोलन। आंदोलनकर्त्यांकडून कुडाळ तहसील कार्यालयासमोर केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी। सीजेपीच्या आंदोलनाला नाशिकमध्ये देखील पाठिंबा। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्वपक्षीय नेत्यांचं आंदोलन। सामाजिक संघटना देखील आंदोलनात सहभागी। सोनम वांगचुक आणि अभिजित दिपकेंच्या समर्थनार्थ वाशिममध्ये विद्यार्थ्यांचा मोर्चा। विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत आपल्या मागण्यांसाठी आवाज उठवला। अकोल्यामध्ये नीट टीईटी पेपरफुटी विरोधात शिक्षण बचाव कृती समितीचं आंदोलन। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन। पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाईची मागणी। नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयकडून लातूरमध्ये चौकशी। सीबीआयकडून एका प्राध्यापकाचा शोध सुरू असल्याची माहिती। दिल्लीमध्ये आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाल्यानंतर बीडमध्ये विद्यार्थी रस्त्यावर उतरले। सोनम वांगचुक यांचे पोस्टर हातामध्ये घेऊन विद्यार्थ्यांचा बीडमध्ये लॉंग मार्च। नीट पेपरफुटीला कारणीभूत असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी। छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकामध्ये आझाद जनता पार्टी, वकील आणि विद्यार्थ्यांची निदर्शनं। दिल्लीमधील लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन। आंदोलकांकडून केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी। जंतर मंतरवरील आंदोलकांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ बीडमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन। बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी। राजीनामा न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा। शिवाजी विद्यापीठामध्ये सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ आंदोलन। विद्यार्थ्यांना शिवाजी विद्यापीठाच्या सुरक्षा रक्षकांनी अडवलं। आंदोलक, विद्यार्थी आणि सुरक्षा रक्षक यांच्यामध्ये शाब्दिक वाद। दिल्लीमध्ये जंतर मंतर आणि संसदेबाहेर सुरू असलेल्या आंदोलनाला जळगावमधून पाठिंबा। धरणगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मविया कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। केंद्र आणि राज्याच्या शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी। नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावर अमरावतीमध्ये विद्यार्थी रस्त्यावर। भगतसिंग आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो घेऊन विद्यार्थ्यांकडून जोरदार घोषणाबाजी। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी। दिल्लीमधल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला चंद्रपुरातही पाठिंबा। विद्यार्थ्यांचं चंद्रपुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी। इंदापूरमध्ये कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंच्या घराबाहेर। धाराशिवमधील शेतकऱ्यांचं आंदोलन। कृषी खात्यामधील कथित भ्रष्टाचाराच्या विरोधात आंदोलन। कृषी मंत्री भरणेंचा फोनवरून शेतकऱ्यांशी संवाद। मोठा पोलीस बंदोबस्त तैनात। 3 वेळा जण पत्र व्यवहार करतोय। नाशिकच्या देवगावात पंतप्रधान पीक विम्यासाठी शेतकऱ्यांचं सरळ आंदोलन। मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा। देवगाव इथे शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। बुलडाण्यामध्ये अनुसूचित जातीमधील उपवर्गीकरण लागू करण्यासाठी मोर्चा। देऊळ गावराजामध्ये सकल मातंग मेहतर समाजाचा भव्य आक्रोश मोर्चा। लवकरात लवकर उपवर्गीकरणाची अंमलबजावणी करण्याची मागणी। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर्जमाफीची मर्यादा 50,000वरून 2 लाख रुपये केली। पात्रतेचे निकष शिथिल केल्यानं वाशिममधील 50,000 शेतकऱ्यांना फायदा होणार। प्रशासनाकडून पात्र लाभार्थ्यांची माहिती संकलित करण्याचं काम वेगानं सुरू। मुसळधार पावसामुळे भंडाऱ्यामध्ये भात लावणीच्या कामांना वेग। मात्र खतं, बियाणं आणि मजुरीच्या दरामध्ये वाढ झाल्यामुळे शेतीचा बजेट कोलमडल्याची शेतकऱ्यांची प्रतिक्रिया। वाशिम जिल्ह्यामधल्या जयपूर गावाला केळी लागवडीतून मिळाली नवी ओळख। सिंचन सुविधा आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं शेतकऱ्यांकडून लाखोंचं उत्पन्न। जयपूर गाव केळीचं गाव म्हणून नावारूपाला। पावसाअभावी नंदुरबारमधील खरीप पिकं संकटात। 1.5 महिन्यापासून पावसाची प्रतीक्षा असल्यानं दुबार पेरणीची वेळ। प्रशासनाकडून जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बियाणं आणि खत उपलब्ध करून दिलं जाणार। अकोल्यामध्ये बोगस सोयाबीन बियाणं प्रकरणी अजून 2 बियाणं कंपन्यांवर फौजदारी गुन्हे दाखल। शेतकऱ्यांच्या सोयाबीन न उगवल्याच्या प्राप्त तक्रारीनंतर 5 तालुक्यामध्ये आतापर्यंत 13 ठिकाणी गुन्हे दाखल। जळगावच्या एरंडोमधील वसंत सहकारी साखर कारखान्याच्या लिलावाला शेतकऱ्यांचा विरोध। तब्बल 14,000 सभासद असलेल्या साखर कारखान्याची जिल्हा बँकेकडून लिलावाची प्रक्रिया। 23 तारखेला कारखान्याचा लिलाव केला जाणार। संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं पहिलं रिंगण माळशिरस तालुक्यामधल्या पुरंदावडे गावामध्ये पार पडलं। ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं काल सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश झाला होता। त्यानंतर सोलापूर जिल्ह्यामधील आज पहिलं रिंगण पार पडलं।
लंडनमधील विंडसर इथून सुरू झालेली ग्लोबल पंढरीची वारी पंढरीमध्ये दाखल. आषाढी वारीसाठी 11 देशांमधून प्रवास करत दिंडी पंढरपुरात दाखल. मुक्ताईनगरमधील इतिहासकालीन चारठाणा भवानी मंदिराचा जीर्णोद्धार करण्याची मागणी. छत्रपती शिवरायांनी या मंदिरामध्ये दर्शन घेतल्याची आख्यायिका. लोकप्रतिनिधींनी या बाबींकडे लक्ष देण्याची मागणी. पंढरपुरात सोलापूर आणि ठाण्यातून आलेल्या बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉडकडून दिवसातून 3 वेळा मंदिर परिसराची तपासणी. मंदिर परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षा व्यवस्था अधिक कडक. पंढरपूरच्या गोपाळपूर ग्रामपंचायत कार्यालयासमोर भाविकांसाठी उभारण्यात येत असलेला महामंडप कोसळला. पत्रा बसवताना अचानक महामंडप कोसळल्यानं परिसरात घबराट. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. प्रशासनाकडून चौकशी सुरू. कोकण पट्ट्यामध्ये पुन्हा मान्सून सक्रिय. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम अरबी समुद्रामध्ये जाणवणार. संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यासह कोकण किनारपट्टीसाठी येलो अलर्ट. कोल्हापूरमध्ये गेल्या 2 दिवसांपासून पावसाचा जोर वाढला. मुसळधार पावसामुळे राधानगरी धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ. राधानगरी धरणामध्ये सध्या 75% पाणीसाठा. सातारा जिल्ह्यामधील घाट परिसरात मुसळधार पावसाची हजेरी. 10 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात. घाट माथ्यावरील पावसामुळे कोयना धरणातील पाण्यामध्ये वाढ. गुरमोडी, कण्हेर, भूम धरणही 80% भरली. लातूरमध्ये टँकरनं पाणी विकत घेऊन टोमॅटो शेती वाचवण्याचा शेतकऱ्याचा केविळवाणा प्रयत्न. चाकूर तालुक्यामधील दापक्याळ गावातील स्थिती. पावसाअभावी पिकं अडचणीत. धुळे जिल्ह्यामध्ये पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली. शेतीमधील उत्पन्न घटण्याची शक्यता. अद्यापही पुरेसा पाऊस नसल्यामुळे धुळे जिल्ह्यामध्ये कापूस आणि इतर पिकं धोक्यात. संततधार पावसामुळे वारणा धरण परिसरातील धबधबे पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी. निसर्गाचे विलोभनीय रूपाची पर्यटकांना भुरळ. दुसरीकडे शिराळा तालुक्यामध्ये शेतकरी भात लागवडीच्या कामामध्ये व्यस्त. पाणलोट क्षेत्रामधील मुसळधार पावसामुळे वारणा धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ. चांदोलीचं वारणा धरण 66.94% भरलं. एकूण पाणीसाठा 23.03 टीएमसीवर. पाथरपुंज इथे सर्वाधिक 149 मिलीमीटर पावसाची नोंद. भुसावळच्या हातनूर धरणाच्या 2 दरवाजांमधून तापी नदीपात्रामध्ये विसर्ग. तापी नदीपात्रामध्ये 1300 क्युसेकनं विसर्ग सुरू. 15 दिवसांपासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस नसल्यानं पाण्याची आवक नाही. सांगलीमधल्या चिंतामण नगर नवीन रेल्वे पुलावर खड्डे आणि अंधारामुळे नागरिक त्रस्त. तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी. दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाच्या विरोधात आंदोलनाचा इशारा. नाशिकमधील रिंग रोड बाधित शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आजचा 6वा दिवस. महाजनांनी आश्वासन दिल्यानंतरही मागण्या मान्य न झाल्याचा आरोप. मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा. पहिल्याच पावसामध्ये जळगावातील रावेर पुनखेडा पातोडी मार्गावरील रस्त्याची दुरवस्था. अनेक ठिकाणी रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यानं अपघाताचा धोका वाढला. तातडीनं रस्ता दुरुस्त करून देण्याची मागणी. मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूण उड्डाणपूल गणेशोत्सवापूर्वी खुला होण्याची शक्यता. बहादूर शेख नाका इथल्या शेवटच्या गर्डरचं काम अंतिम टप्प्यात. 2 दिवसामध्ये गर्डरचं काम पूर्ण होणार असल्याची माहिती. सततच्या पावसामुळे भोर महाड मार्गावरील कोंढरी पुलाजवळ रस्त्याच्या साईड पट्टीला तडे. राव खचण्याची शक्यता असल्यानं स्थानिकांकडून तातडीनं दुरुस्तीची मागणी. मुसळधार पावसामुळे भोरच्या मावळमधील निवंगणे इथल्या डोंगराला तडे पडल्यामुळे भूस्खलनाची भीती. निवंगन गावामध्ये साधारणतः 80 कुटुंबांचं वास्तव्य. ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या पूर्वेकडील बुरुजाजवळ तटबंदीच्या तळभागाला पडलेल्या भगदाडाची पुरातत्व विभागाकडून पाहणी. मुंबई मंडळाचे अधीक्षक डॉक्टर अभिजित आंबेकरांच्या मार्गदर्शनाखाली पाहणी. रत्नागिरीच्या हर्डेमध्ये भटक्या कुत्र्याच्या चाव्यामुळे पिसाळलेल्या गायीचा नागरिकावर हल्ला. परिसरात भीतीचं वातावरण. तातडीनं प्रभावी उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी. पतीकडून पत्नीची आणि मुलाची हत्या करत स्वतः विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न. नाशिकच्या नाशिक रोड जेल रोड परिसरामधली घटना. अत्यवस्थ पतीवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू. दरम्यान पत्नी आणि मुलाची हत्या करण्याचं कारण अद्याप अस्पष्ट. वाशिम मसलापेण परिसरामध्ये साई मंदिरामध्ये चोरी. चोरट्यानं दानपेटी फोडून मोठी रक्कम लांबवली. चोरी करण्यापूर्वी चोरट्यानं साईबाबांचं दर्शन घेतलं. संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद. चोराला तातडीनं अटक करण्याची मागणी. लग्नाच्या जेवणातून 70 लोकांना विषबाधा झाल्याचा अंदाज. साताऱ्याच्या पाटण तालुक्यामधल्या मंद्रुळ हवेली गावामध्ये जेवणातून विषबाधा झालेल्या नागरिकांवर मल्हारपेठ इथे उपचार सुरू. खाद्यपदार्थांचे सॅम्पल तपासणीसाठी घेण्यात आले. साताऱ्याच्या शिवथर गावच्या हद्दीमध्ये तालुका पोलिसांची मोठी कारवाईमध्ये 2.25 कोटींची गोवा बनावटीची दारू आणि कंटेनर जप्त. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई.